तुमच्या चर्चसाठी मी घर घेण्याच्या अगोदर तिने 50,000 रुपये चर्चसाठी पाठवले होते. आणि ती म्हटली मी घर घ्यायला गेल्यावरती सगळ्या जेवढ्या आतापर्यंत बँकेच्या फाईल जेवढ्या लोकांना दिलेल्या होत्या सगळ्यांसाठी 1.5 महिना 15 दिवस 2 महिने एवढा कालावधी 3 महिने 6 महिने लागले. पण ते बँकेचे लोक आणि ते घर दाखवणारे लोक म्हटले की तुम्ही पहिली व्यक्ती आहे की तुमची 1 दिवसात फाईल मंजूर झाली. आणि त्या दिवशी एवढंच नव्हे तर ते म्हटले सगळं कामकाज 6ला बंद होतं पण त्या दिवशी रजिस्ट्रेशनचं जे कामकाज 7:30 वाजेपर्यंत माझ्यासाठी ऑफिस उघडं होतं. हा सुद्धा इतिहास घडला का? देवावरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी देव अद्भुत काम संरक्षण करतो. आणि ती सांगत होती रडत होती मला घर नव्हतं पण आज प्रभूनं मला अतिशय सुरेख घर दिलेलं आहे आणि याचं कारण माझ्यावरती देव प्रेम करतो. आता ती देवावरती प्रेम करायला शिकायला. जर तिचं प्रेम देवावरती नसतं तर तिने पहिले घर घेतलं असतं. ती म्हणली नाही पहिले मी परमेश्वराच्या मंदिराला. तिने पहिले परमेश्वराच्या मंदिराला. मला मोठा प्रश्न पडला. ती सांगितली मला घर घ्यायचंय आणि ती काय तिला घर घ्यायचं पण तिला 2 लाख रुपये कमी पडत होते. 2 लाख रुपये तरी तिने 50,000 दिले. आणि 50,000 दिल्यावर ती म्हटली एका दिवसात 2 लाख रुपये सुद्धा प्रभूने मला उपलब्ध करून दिली. इतका भारी देव आहे त्याच्यावर प्रेम करा. संरक्षण करतो म्हणजे काय करतो माहिती का? जिथं तुमचं कमी तिथं देव देतो. संरक्षण त्यालाच म्हटलंय बरं का. जिथं तुम्ही कमी पडता तिथं देव तुम्हाला देतो. संरक्षण म्हणजे नुसतं मृत्यूच्या बंधनातनं बाहेर काढतो रोगातनं आजारातनं. संरक्षण म्हणजे जसं तो नवरा त्या बायकोला हमी देतो तुला जिथं जिथं सुखात दुःखात सगळीकडे मी तुझं रक्षण करेल. म्हणजे सगळीकडे मी तुझा पुरवठा असेल. देवावरती प्रेम केल्यावर देव सगळा पुरवठा करतो सगळ्या गोष्टीचा. म्हणून देवावरती भक्तीच देवावरती प्रेम करायला शिकवते. तिसरी गोष्ट वाचूया. अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करीतो. आता कुणाचं पहिले काय करायला पाहिजे? भक्ती. दुसरी काय केलं पाहिजे? प्रेम. आता तिसरं काय केलं पाहिजे? विश्वास ठेवायला पाहिजे. समजा नुसतीच भक्ती केली आणि नुसतंच प्रेम. आता प्रेम करताना काही लोक भक्ती पण करतात अगदी वेळेवरती चर्चमध्ये पहिल्या उपासनेच्या गाण्यापासून आहे. त्यांचं प्रेम पण देवावरती. उठा म्हटल्यावर उठा, नाचा म्हणल्यावर नाचा, उड्या मारा म्हणल्यावर उड्या मारा, सगळं करायला तयार आहे. सगळं अगदी न चुकता प्रामाणिकपणे हात वर हात खाली जेवढं मास ड्रिल करता येईल तेवढं करून मोकळे. बसले उठा मारा उड्या सगळं केलं. कुठंच कमी नाही. तरी सुद्धा आम्ही एवढं सगळं करतो पास्टर पण अजूनही आमच्या जीवनामध्ये प्रभूचं संरक्षण नाही. प्रभूने आम्हाला अजून दिलं नाही. कारण काय आहे? अरे तुझ्याकडे भक्ती आहे, तुझ्याकडे माझ्याविषयीचं प्रेम आहे म्हणून तू लांबून माझ्यासाठी धावत पळत येत आहे. तू पैशाचा विचार केला नाही, तू वेळेचा विचार केला नाही, तू कामाला गेला नाही, तू कामाला गेली नाही पण माझ्या घराकडे तू आली. एवढं तुझं माझ्यावरती प्रेम आहे. तू आणि खूप प्रेम करणारी व्यक्ती आहे. पण एक गोष्ट तुझ्याकडे आहे. तुझ्याकडं नुसतं तेवढा असून उपयोग नाही. तुझ्याकडे विश्वास असला पाहिजे. काय विश्वास आहे? या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. हा विश्वास असला पाहिजे. प्रेम आहे. सिंहाची गुहा पाहिली, भट्टी पाहिली, भट्टीत पडायला तयार आहे. पण एक डायलॉग आवश्यक आहे ना. माझ्यासारखा व्यक्ती भट्टीत पडतो. राजा विचारलं या भट्टीतनं तुझा देव सोडवेल का नाही? माझा डायलॉग का असता काय माहित. आधी बघितलंच नाही, साक्ष ऐकलीच नाही. ऐका, तुमच्या जीवनात काही घटना पहिल्याच असतात ज्या आधी कोणाच्या जीवनात घडलेल्या नसतात. पण तुमचा विश्वास तुम्हाला हिरो बनवत असतो बरं का. काही घटना तुम्हाला हिरो बनवत असतात. म्हणून देवाला प्रश्न करू नका. देवाला नेहमी म्हणायचं की बाबा किती पण मोठा प्रश्न असू दे पण माझ्यामध्ये विश्वास टिकवून ठेव. प्रश्न आणि ड गटातले विद्यार्थी बनू नका. ब कडं नाही का. त्या 10वीच्या पेपरमध्ये म्हणजे एकदम हुशार विद्यार्थी ज्यांना 90च्या पुढे मार्क पाडायचे त्यांना आणि नापासच होणे म्हणून गव्हर्नमेंट एवढं चांगलं की त्याने ड पण ठेवून टाकलं. काय तर लिहा पास व्हा आणि जावा. हटलं तर काम करा नाहीतर कुठं चपरासी म्हणून काम करा पण ड तर सोडवा. आम्हाला ड मध्ये नाही, आम्हाला अ मध्ये. सगळ्यात मोठे प्रश्न आमचे का तर आम्ही स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहोत. संरक्षण पाहिजे ना. मग संरक्षण पाहिजे तर तेवढाच बळकट विश्वास धारण करा.
असला बळकट विश्वास माहिती का, तुमच्या मनानं कधीच कच खाता कामा नये. कधी मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ देऊ नका, हे घडेल का. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज घडलं नाही म्हणून कधीच घडणार नाही असं होतच नाही हो. आज घडलं नाही मग आम्ही आशा सोडतो, नाही घडायला पाहिजे होतं, करायला पाहिजे, प्रभूनं करायला पाहिजे होतं, नाही का आपल्याकडे तो बिचारा आज नाही, तो काय ना त्याचं शेखर ती पोलिसाची पहिली लिस्ट लागली आणि लागल्याबरोबर मेरिट बघितलं आणि त्याचं नाव लागलं नाही. दुसरी पण लिस्ट लागली, त्याच्यातही नाव नाही. हाता झाला, निराश झाला. आता कसं होणार आहे, आता सगळं संपलं, मार्गच बंद झाले. मी त्याला नेहमी बोलायचं, अरे देवाला काही कठीण नाही, प्रभू काय करेल तुला कळणार पण नाही. इकडं देवानं सगळी सूत्र हलवली. ज्यांनी 2-2 ठिकाणात फॉर्म भरले ते सगळ्याला त्यांचं फिटनेस झालं, जॉईन झाले, त्यांनी देवाने सांगितलं हाकलून द्यायला घरी, आणि त्या सगळ्यांना घरी हाकलून दिलं आणि ह्यांचं सिलेक्शन झालं तिथं. का होत नाही असं कधीच म्हणू नका. होत नाही हा शब्द तुमच्या मुखात कधीच येऊ नका. स्ट्रॉंग विश्वास असला पाहिजे, प्रभू करेल. म्हणून त्या अब्रामाला त्यांनी सांगितलं मुलगा देणार आहे, मग लगेच नाही दिला. 20 वर्ष तुला बघू दे ना, मला किती विश्वास ठेवतो. तू दुसरं कोण असतं तर म्हटलं आता तर मरायची वेळ आली, 100 झालो की. अजून मी एक प्रश्न केला असता, देवा अरे खेळवणे इतकी ताकद तर ठेव, 100 वर्षात लेकरू कुठं कुणाच्या खांद्यावर घेऊन फिरणार, अरे अंगा खांद्यावर तर खेळू दे ना. देव म्हटलं अरे तुला जेवढ्या उशिरा लेकरू देईल ना, खेळवण्याची ताकद पण मी तुला देईल. हा तुमचा विश्वास असला पाहिजे, हा तुमचा भरोसा असला पाहिजे. आणि विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये याच प्रकारची भावना असली पाहिजे. आशा नाही सोडायची बरं काय. इतकं स्ट्रॉंग विश्वास ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत. प्रभू काय करेल याची शाश्वतीच नाही हो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगून करत नाही. आम्हाला देव सांग ना काय, मैं हूं म्हणतो मी आहे म्हणजे काय, मी तुझ्यासारखा तू साऱ्या गावाला दौंडी पिटून सांगतो तसं नाही. मी सरप्राईज म्हणजे अचानक तुला असं काय देतो की तू लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. आणि देवाला तुम्हाला हिरो बनवायचं असतं बरं का. मग लोक म्हणतात हा काल सायकलवर आज 4 व्हीलर, हा तो देव आहे. कालपर्यंत एवढं सामान्य जीवन पत्र्याच्या खोलीत तुम्हाला बघितलं होतं, आज एवढा भारी बंगला, तो देव आहे. आहात कुठं तुम्ही. जर तुमचा देवावरती भरोसा आहे ना, हाच भरोसा. पण हा भरोसा निर्माण कसा होणार आहे, काय केल्यानं हा विश्वास निर्माण होणार आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीमध्ये देवाविषयीचा प्रचंड विश्वास निर्माण होतो ना, त्या व्यक्तीला या 3 टप्प्यातनं जावं लागतं. कोणता टप्पा, परमेश्वराची भक्ती करणं हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा फक्त देवावरती प्रेम करणं, फक्त देवावरती प्रेम करणं. लोक काय बोलतात ना, त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्षच द्यायचं नाही. डॉक्टर काय म्हणतात, जज काय म्हणतो, वकील काय म्हणतो, हा काय म्हणतो, आई काय म्हणते, बाप काय म्हणतो, सर काय म्हणतात, नाही का. सर तर तुम्हाला दगडच म्हणतात, नाही का. ते किती पण मेहनत द्या. आज सकाळी जोक वाचलं मी. एक बाई सगळ्याला पेढे वाटायला लागली. ते का पेढे वाटायला लागले, जगात देव आहे हे सिद्ध झालं म्हणून पेढे वाटायला लागले. कसं काय, माझ्या मुलाला सर म्हणत होते स्वर्गातनं देव आला तरी तू पास होणार नाही, आणि माझा मुलगा परीक्षा न देता सुद्धा सगळ्यात चांगल्या मार्कानं पास झाला. देव अस्तित्वात आहे. कोरोना काय सर सांगतात ते पण विश्वास ठेवू नका. हालेलुया. सर जे तुम्ही दिसतं त्याच्यावर विश्वास, ते सांगतात तुम्ही आज अपार हुशार विद्यार्थी. सर तुमच्या बुद्धिमत्तेवर, देव तुमच्या बुद्धीवरती नाही, देव तुमच्या भक्तीवरती प्रेम करतो. म्हणून दाविदा संबंधानं त्याचा बाप म्हणतो, हे जे 7 आहेत ना हेच राजा होण्याच्या लायकीचे, दावीद राजा होण्याचा लायकीचा नाही. आणि मग विचारल्यावर शमूएलानं तो म्हणतो नाही रे, रानात ना मुलगा तो मेंढर चारणार आहे. शमूएल
देव 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 त्याला सांगा, बोलवून घे त्याला, मेंढर चारणार त्याला बोलवलं. देवा रॉंग नंबर तर नाही ना? तो काय म्हटला, अरे तू बाह्यस्वरूप पाहतो, मी काय बघतो? आणि अंतःकरणात भक्ती. हो, उत्तम उपासक आराधक. त्याच्या बापाने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की राजा होईल. त्याच्या बापाने तर म्हटलं डोकं चालत नाही म्हणून त्याला मेंढर गेली चारायला, मेंढर देऊन टाकली. पण देव तुमच्या बुद्धीला पण बघत नाही, देव बघतो तुमच्या भक्तीला. म्हणून काही नाही आलं तर फक्त भक्ती तर करावं, त्याच्यात प्रामाणिक राहा. बरं का, भक्ती करा, प्रभूची उपासना करा, एकदम बेस्ट वर्शिपर बना, समर्पण करा. कोणत्याच गोष्टी तुमच्यामध्ये देवामध्ये बाधा येण्याचं कधीच येऊ देऊ नका. बाधाच नाही पाहिजे, डिस्टर्बच होऊ नका. कोणत्याच गोष्टीने डिस्टर्ब होऊ नका. आणि लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही भक्ती कराल तेवढं तुम्ही डिस्टर्ब व्हाल. ही भक्ती पण सोपी नसती बरं का, सारखी तुम्हाला डिस्टर्ब करत असते. हताश, निराश, डिप्रेशन मध्ये नेणं, तुटल्याचा अनुभव येणं, नाकारल्याचा अनुभव येणं, चारी बाजूनं तुम्हाला कोंडीमध्ये पकडलं. हा दावीद तुम्हाला काय वाटतं डायरेक्ट राजा झाला का? नाही हो, शौल त्याच्या मागे लागला हात धुवून. आणि तो बेस्ट वर्शिपर होता म्हणून त्या शौला, या वर्शिपरचा नाश व्हायलाच पाहिजे, या उपासकाचा नाश व्हायलाच पाहिजे. ज्यास तुम्ही उपासना करताना, देवावरती प्रेम करता, त्याच लक्षात ठेवा कोणीतरी तुमच्या नाशाच्या योजना तयार करत आहे. आणि तो कोण आहे माहिती का? तो लुसिफर. का? कारण तो वर्शिपर आहे. आणि वर्शिपमुळं, उपासनेमुळं त्याला स्वर्गातली किती मोठी जागा मिळाली होती त्याला माहिती होतं. आणि त्याला माहितीये जेव्हा तुम्ही उपासना कराल तुम्ही त्याच्या जागेवर पोहोचाल ना. देवाचं स्पेशल बक्षीस तुमच्यासाठी असणार आहे, खास खास. बरं का, माझ्यावर येतात तुम्हाला कळतं ना काय दर्जा प्रभूनं दिलेला आहे. खास आहे मी, आणि मला आवडतं मी खास आहे. मी काही ते रिजेक्ट करत नाही, मी खास आहे, मी खासच आहे. ते खास बनण्यासाठी जे करायचं ते करावं लागलं ना. एकदम खास बनलो का? एका रात्री स्टार झालो का? अहो कसल्या कचट्यातनं झालं, किती रडावं लागलं, किती नाकारलं जाण्याचा अनुभव आला, किती तोडण्याचा अनुभव आला, किती त्रासातनं जावं लागलं, किती संकटातनं जावं लागलं. का? जेव्हा तुमच्याकडे काहीतरी खास असतं ना त्यास तुम्हाला तुटण्याचा अनुभव येतो. पण हीच गोष्ट तुम्हाला देवावरचं प्रेम मजबूत बनवण्यासाठी शिकवते. मजबूत बना, डिस्टर्ब होऊ नका. कोणत्याच गोष्टीनं तुम्हाला डिस्टर्ब करता कामा नये. ना तुमची स्तुती केली आणि केली नाही तर या. कधी कधी शेजारच्याची स्तुती केल्यावर पण आम्ही डिस्टर्ब होतो. माझी का नाही? बघा की तुम्ही, आता आपल्याकडे नाही पण तुम्ही बघा, त्याला पहिले फुल दिलं, मला का नाही दिलं? तिथं होतं बघा. एका मीटिंगला गेल्यावर ती भांडण माझ्याकडेच आली. तुम्ही सिनियर पास्टर होते ना, ते मला सांग, सिनियर पास्टरचा अपमान झाला. मग मी म्हटलं अहो ते फुल बी नका, ह्या फुलाने वातावरण सगळं बिघडलं जातं. आणि एवढी गर्दी मीटिंगला, कुठलं गेलो होतो चांगलं आठवतं, आहेत पोरं सांगतील. त्यांच्या लक्षात यायला पाहिजे आयोजकांचं. आयोजकांनी मीटिंग ठेवली होती, तुम्हाला फुल द्यायला नव्हतं बोलवलं तिथं. त्याच्यावर सुद्धा मीटिंग मध्ये वाद होतात. का? तिथं भक्ती नसती. पण एकदा का मनुष्य भक्तीमध्ये तल्लीन झाला ना, दावीद आपल्या अंगावरची वस्त्र सुद्धा विसरून गेला. ही भक्ती आहे. काय सुंदर भक्ती आहे. त्याची बायको खिडकीतनं बघती, विवस्त्र झालेला दावीद, इस्रायलाचा राजा, कराराच्या कोशासमोर नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखा दिसत आहे. ही उपासना आहे. त्या ठिकाणी स्वतःला तुच्छ मानणं, अस्तित्वच गमावणं, बेस्ट मधली बेस्ट उपासना सादर करणं, सगळ्यात चांगल्यातले चांगली, भारीतले भारी. म्हणून ती उपासना करत असताना देव तुमचा विश्वास मजबूत करत असतो. आता इथं काय झालं माहिती का? तुमचा विश्वास देवावरती आहे, तुमचा स्वतःवरती विश्वास नाही. म्हणून तिथं असं म्हटलं 24 वचनामध्ये, गर्विष्ठ नष्ट होतात. कोण नष्ट होतात? गर्विष्ठ. मग गर्विष्ठ कोण आहेत? कोण गर्विष्ठ आहे? ज्यांचा भरोसा स्वतःवरती ते गर्विष्ठ आहेत. बरं का, मी करील. अहो मला तुम्ही ओळखलं नाही, माझा अपमान केला, माझं मी कोण आहे तुम्हाला माहित नाही का? अहो तुम्ही कोण नाही, तोच मोठा आहे. लक्षात ठेवा,
हा विश्वास जो आहे ना, तुमच्या स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या ज्ञानावरती कधी विश्वास ठेवू नका. दावीद म्हणून त्या ठिकाणात म्हटला. त्याच्या बायकोने त्याला आठवण करून दिली. काय आठवण करून दिली? तुम्ही इस्रायलाचे राजे आहात. कधी कधी हा लुसिफर तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवतं, काहीतरी तुमचं अस्तित्व दाखवतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी स्ट्रगल करताना त्यास तुम्ही गर्विष्ठ बनता. आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी नाही स्ट्रगल करायचं प्रिया. आज आम्ही जिवंत आहोत ही फक्त प्रभूची आणि प्रभूचीच कृपा आहे. आज जर मी प्रीचिंग करत आहे ही तर फक्त प्रभूची आणि प्रभूचीच कृपा आहे. ते माझ्या बुद्धीनं नाहीये. पुष्कळ लोक मला सांगतात की तुमच्यासारखा गाढा अभ्यास कोणी करत नाही. मला अभ्यासाला खरंच वेळ मिळत नाही. फार रेअर मला कधीतरी आठवड्यातले 2-3 तास, संध्याकाळचा 1-1, 1.5 तास तेवढा मला बसल्यावरती मी त्या नोट्स काढतो. पण असं शास्त्राचा गाढा अभ्यास मी करत नाही. पण लोकांना वाटतं ना, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या संदेशातनं आम्हाला मिळतं आणि आमचा देवाविषयीचा भरोसा पक्का होऊ लागलेला आहे. परवा अंजनगावला मीटिंगला गेल्यावर त्या ठिकाणामध्ये एक पालक माझ्याकडे पळत आले. कास्त एक विनंती आहे, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं. म्हटलं चला बोल. नाही इथं बाजूला आहे. मग बाजूला गेलो. तुम्हाला माहिती का म्हटले, तुम्ही जो संदेश लोकांना पोहोचवता, मी शिर्डीमध्ये या ठिकाणात गेलो होतो आणि त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती ज्याचा चामड्याचा कारखाना होता, तो व्यक्ती त्या ठिकाणामध्ये त्यानं, आणि मी त्या चर्चमध्ये उपदेश केल्यावर तो व्यक्ती मला भेटला. तुम्ही सोलापूरचे का? तो म्हटलं हो मी सोलापूरचा आहे. तिथं तेलोरे पास्टरला निरोप जाऊन द्या. त्यांच्या युट्यूबच्या संदेशानं खऱ्या देवाची ओळख मला पटली आणि माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना ख्रिस्त कळालेला आहे. एक निरोप द्यावं जाता जाता. कधीतरी माझ्या घराला येऊन त्यांनी भेट दिली ना, तर माझ्या घराला सार्थक प्राप्त होईल. कान देऊ नये का? हे का घडतं माहिती का? जेव्हा तुम्ही तुटताना त्याच देव उभं करत असतो. ह्या बुद्धीवरती विश्वास ठेवू नका. मग काय घडतं असं? काय त्या ठिकाणामध्ये आहे का? मी फार मोठं कुठला सिद्धांत सांगतो असं नाही हो. हे देवाचं वचन साध्या पद्धतीनं तुमच्या जीवनाशी निगडीत तुम्हाला विश्वासामध्ये बळकट करणं आणि प्रभूवरती प्रेम कसं करावं हे शिकवलं जातं. आणि हे शिकवणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आत्म्याचं मार्गदर्शन आवश्यक आहे. माझ्या देहानं नाही ते चालणार आहे. माझ्या डोळ्यासमोर जे येतं ते नाही मी सांगत. प्रभू मला काय सांगत आहे, प्रभूची इच्छा काय, समोरच्या व्यक्तीची गरज नेमकी काय आहे, कसं त्याला देवामध्ये आणावं. आणि अजून तुम्हाला सांगतो, कित्येक लोक मला सांगतात की तुम्ही जे बोलला ती आमची गरज होती, ती माझी गरज होती. आम्ही त्या दिवशी निराश होतो. आज सकाळीच एकाने सांगितलं, तो संदेश आला, मी एवढी तुटलेली होती, निराश होते, माझ्या जीवनात सगळं संपलं असं वाटत होतं. पण त्या संदेशानं पुन्हा एकदा उभारी आली. कोणता संदेश, कधी पाठवावं प्रभूला माहितीये का? तर त्याला माहितीये की तुटलेल्या लोकांना परत कसं उभं करावं. म्हणून लक्षात ठेवा, देवावरती अवलंबून राहा. मी माझ्या बुद्धीवरती शक्तीवरती नाही. गर्विष्ठ कोण आहे? जे स्वतःवरती अवलंबून आहे. स्वतःवरती अवलंबून असणारे लोक नष्ट होतील. काय लिहिलं? गर्विष्ठ गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करीत. कसं हो? पुरेपूर म्हणजे कळतं का? 100 रुपयातला 1 रुपया पण राहणार नाही. पुरेपूर म्हणजे कळलं का तुम्हाला? जेवढं तुमची बुद्धी, जेवढं तुमचं ज्ञान, जेवढा तुमचा पैसा, जेवढी तुमची ओळख, ज्याच्यावर तुम्ही उड्या मारत आहात, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं मी कोणीतरी स्पेशल आहे. आता जर मला वाटायला लागलं, माझ्या डोक्यात हवा घुसली, अरे मी युट्यूबला बोलतो, लोक सेल्फी काढतात, मला 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 माझी पर्सनॅलिटी, माझे कपडे हे बघून, अरे कुत्र पण उभं राहणार नाही तुझ्याजवळ. प्रभूला काय एका झटक्यात उडवतो. राजाला त्यानं गवत खायला पाठवलं रानामध्ये. लय उड्या मारतो ना राजा, जा रानामध्ये गवत खायला. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यामध्ये स्ट्रॉंग आमच्यामध्ये कोण आहे? तो फक्त देव. आणि तीच नम्रता घेऊन जीवन जगत राहायचं, त्याच नम्रतेने पुढे चालत राहायचं. जे पण प्रभूनं तुम्हाला दिलं ते तुमची योग्यता होती म्हणून नाही दिलं, त्याची कृपा होती म्हणून दिलेलं आहे. मी कुणी योग्य म्हणून नाही बरं का. कारण मी शास्त्रातलं सांगतो इकडचं ते. तो म्हणतो जगातले, मग कोण होतो आम्ही? आम्हाला तर वाटतं मला देवाने निवडलं म्हणजे मी स्पेशल आहे.
बरेच लोक म्हणतात पालक साहेब तुम्ही खास आहात. नाही रे, गाढव होतो म्हणून निवडलं. खास असतो तर निवडलंच नसतं त्याला. चौकात बांधलेलं गाढव सोड म्हटलं. मला बांधून नसतं ठेवलं तर सोडलं नसतं. त्यानं सोडलं, तो बसला आणि तो बसल्यामुळं मी येशूला घेऊन चालत. एवढंच आहे. आजी तुमच्याकडे आहे तुमच्या योग्यतेनं नाही, प्रभूचं कॉलिंग. देवानं बोलवलं आणि देवानं बोलवलं ना तर गाढवासारखं प्रभूच्या मार्गामध्ये चालायचंय. कसं गाढव चाललं, तिथं कोण ओरडतंय ते बघितलं नाही. फक्त त्याला म्हणतं येशूला घेऊन चाला. शेवटची गोष्ट वाचा. हा, अहो परमेश्वराची 24 वचन परत. हा, अहो परमेश्वराची आशा धरणारे, अहो परमेश्वराची आशा धरणारे आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा. आता जस्ट तुमच्यातला गर्विष्ठपणा निघून जातो. ऐका, पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, भक्त बनला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रेम करायला पाहिजे. तिसरी गोष्ट विश्वास ठेवायला पाहिजे. चौथी गोष्ट गर्विष्ठपणा निघून गेला पाहिजे. गर्विष्ठपणा निघून गेला पाहिजे. आता पाचवी गोष्ट काय माहिती का, गर्विष्ठपणा गेल्याशिवाय आशाच येत नाही. हो, आशा कधी येते ज्यावेळेस गर्विष्ठपणा. मला कळतं मी काही करू शकत नाही, त्यावेळेसच आशा निर्माण होती ना. मला जर अजून वाटत नाही मी करतो शेवटचा प्रयत्न. काय झालं माहिती का, त्या रक्तस्रावी स्त्रीचा वैद्यांकडे गेली, हाल सोसले, पैसे खर्च केले. आता ती काय म्हणते, आशा शेवटचा प्रयत्न म्हणून येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जाऊन शेवटचा प्रयत्न ना. आशा कधी निर्माण होती, सगळं संपल्यावर. म्हणून कधीतरी आमचं सगळं संपवायचंय आम्हाला. आमेन म्हणाल का? आमचे प्रयत्न, आमचा विश्वास जो स्वतःवरती आहे, जो आमच्या धार्मिकतेवरती आहे, जो आमच्या बुद्धिमत्तेवरती आहे, जो आमच्या चांगुलपणावरती आहे, जो आमच्या शास्त्र वाचनावरती, जो आमच्या देवानं दिलेल्या विशेष प्रकारच्या देणगीवरती आमचा विश्वास एवढा आहे की आम्ही देवाकडे आशेनं पाहत नाही. हे कुठंतरी संपलं पाहिजे. शेवटची भाकर जसं ती सांगती, ही शेवटची भाकर मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि मी मरणार आहे, जी शेवटची आहे ना, हे संपलं पाहिजे. प्रियानो, कधी कधी आम्ही आहे तसंच ठेवतो, त्याच्यामुळे वाढत नाही. हो, वाढण्यासाठी संपलं पाहिजे ना. आणि संपल्याशिवाय देव संरक्षण. आमचा विषय काय आहे, विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण. मग आता विश्वास कोणामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आशा. कारण विश्वासाची व्याख्याच काय, आशा धरलेल्या गोष्टींचा विश्वास, म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टींची. मग तुमच्याकडे नेहमी आशावादी शब्द असले पाहिजे बरं का. ते पत्र म्हणजे आम्हाला आशा आहे तुम्ही बरे आहात. पहिले फार सुंदर अंतर्देशी पत्र, निबंध लिहायचा असेल तर अंतर्देशी, आणि शॉर्टकट मध्ये तुमची खायली कुशल विचारायचं तर पोस्ट कार्ड 15 पैशाचं जायचं. आशा आहे तुम्ही बरे असाल, तिकडून उत्तर लांबलंच घ्यायचं. अमकं झालं, तमकं झालं, आणि तिकडून आशा आहे तुम्ही, त्यांनाही आशा नाही तुम्हालाही आशा नाही. कुठली आली आशा? सगळ्याचं कारणच आहे. पण विश्वासणाऱ्या लोकांचं इतकी मोठी आशा असते ना. काय आशा? या बट्टीतनं देव सोडवणार. आशा आहे. आणि आशा असणाऱ्या, आता बघा, आशा आहे म्हटल्यानंतर निराशा असणार आहे ना. निराशा असल्यावरच आशा असणार आहे ना. आणि तो निराशेचं वातावरण, अशी प्रार्थना करा, सगळं चांगलं आपोआप इंटरव्ह्यू नाही देत्या, नोकरी लागा. फेस तर करावं लागेल का नाही, रिजेक्ट तर व्हावं लागेल का नाही. आशा म्हणजे काय, तुम्ही 10 ठिकाणी रिजेक्ट व्हाल, 10 ठिकाणी नापास व्हाल. देवाला तुम्हाला आशा द्यायची ना, त्याच्या अगोदर प्रभू तुम्हाला भरपूर आदळ आपट करतो, खूप ठिकाणी आपटतो. आणि एकदा आपटलं की आम्ही गप्प बसतो. त्याला आशा नाही. आशा धरणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य, किती आपटले तर ते थकले तरी गरुडासारखी नवी शक्ती, ते आशा आहे. तरुण थकतील भरजवाडीतली, पण परमेश्वराची आशा नवी शक्ती संपादन करतील, ही आशा आहे. परत एकदा नवीन ताकद माझ्याकडे येणार आहे. मी परवा त्या गरुडा संबंधानं वाचलं, 70 वर्ष गरुड जगतो बघतो. 70 वर्ष. कसं काय माहिती का, त्याचे पिसं वाढले ना, ते पिसं वाढल्यावरती
त्याचं वजन वाढतं आणि वजन वाढलं तर तो उडू शकत नाही. मग तो काय करतो, गरुडाची जी चोच आहे ना, ती चोच सगळ्यात टणक असते. मग त्या चोचेला धार लावल्याशिवाय त्याची पिसं त्याला काढता येत नाही. मग तो काय करतो माहिती का, दगडावरती त्याची चोच आपटतो आणि 2 महिन्यापर्यंत चोच आपटल्यावर त्याला भक्ष्य मिळत नाही. 2 महिन्यापर्यंत चोच याला 2 महिने लागतात. 2 महिने कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी सेवन न करता एका दगडावर निवांत वाट बघत बसतो. कशाची माहिती का, मला परत नवीन चोच येईल. 2 महिने जेवत नाही तो, पण आशेनं जगत असतो की मला चोच येणार, त्या चोचेला मी धार लावणार आणि माझी पिसं काढणार आणि पुन्हा गरुडासारखं वर पूर्वी जसा मी गरुड होतो तसाच उडणार आहे. कधी कधी काही ठिकाणात तुम्हाला थांबावं लागतं, काही वेळेस हे सगळं तुमच्याकडचं जातं, पण ते जात असताना एक नवीन आशा असते की तुम्ही याच्यापेक्षा जास्त वर उडणार आहात. मग देव त्यांचं संरक्षण करतो. कोणाचं संरक्षण? विश्वास धरणाऱ्यांचं. कोणामध्ये विश्वास आहे? जे आशेचे शब्द बोलत राहतात. लक्षात ठेवा, 5,000 पगारामध्ये 50,000ची आशा असली पाहिजे. आमेन म्हणाल का? नाही तर 5,000चा पगार आणि 6,000ची आशा, ती आशा नाही बरं का, ते ओढून ताणून चाललेलं जीवन आहे. आशा धरणारा व्यक्ती अब्राम म्हणतो, देव त्याला सांगतो, आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा. म्हातारा झाला ना, आकाशातल्या ताऱ्याने इतकी तुझी संतती निर्माण करेल, ही तुझी आशा असणार आहे. जे तुमच्याकडे आहे ती तुमची आशा नाही, जे दिसत नाही ती तुमची आशा आहे. आणि मला तुमच्याविषयी इतकी आशा आहे, आणि जेवढी जेवढी तुमच्याविषयी आशा धरली, देवानं सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण चर्च पण आशेनं बांधतोय आणि आमचा विश्वास आहे, आशेनं एक दिवशी एका सुंदर, आता सगळं उचकटलंय नाही का, सगळं घाण, मी वरचं खाली येत नाही, ते बघूनच मला दुखणं आलंय बरं का. मग मी आजारी पडत नाही, पण ते बघून 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 सगळं अंग दुखायला लागलं आता बघून. पण एक दिवशी त्याचं उद्घाटन होईल, त्यास कळेल की प्रभूनं किती सुंदर आशा दिली. अद्भुत अद्भुत. तसंच आशेनं जीवन जगा. देव तुमचं संरक्षण करेल, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्या गोष्टी देव गौरवानं पूर्ण करेल. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील. विशेष प्रार्थना त्यांच्यासाठी आपण करणार आहोत. यावेळेस प्रार्थना करत आहोत गिरकर यांच्यासाठी. जी काही 16 वर्षाची ऊर्जा गिरकर आहे, तिला चालता येत नाही, तिला कृपा पुरो प्रभू. त्याचप्रमाणे गिरकार परिवार, जे काही वादविवाद त्यांच्या घरामध्ये चालू आहे, सगळे वादविवाद नष्ट होऊन जाऊ दे. नंदाबाई वाघमारे, त्यांना विकारापासून सुटका दे. त्याचप्रमाणे नम्रता मकासरे, पती पत्नीतले वाद मिटून जाऊ दे. अर्पिता वाघमारे, त्यांना देखील विकाराच्या आत्म्यापासून सुटका मिळू दे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या सगळ्या सभा आशीर्वादित कर. रजनी यांचं स्वतःचं घर असावं, जागा मिळावी यासाठी सहाय्य कर. मुलं विश्वासात वाढावीत असं होते. नेल्सन यांना विश्वासामध्ये वाढव. सिस्टर अंगर यांच्यासाठी मागत आहोत. अंगरे, त्यांना देखील कर्जापासून सुटका दे. तुषार घोडके, दारूच्या व्यसनातनं बाहेर काढ. अनिकेतचं लग्न जुळावं, त्याच्या लग्नासंबंधीची अडचणं दूर कर. त्याचप्रमाणे अरुणा यांच्या ऑपरेशनसाठी पैसे उपलब्ध व्हावेत. शैला साठे यांच्या किमोथेरपी नीट व्हावं, यासाठी त्यांनाही तू आरोग्य दे. प्रकाश आहिरे, त्यांच्या ऑफिसमधलं सगळ्या मॅटरमधनं त्यांना सुटका दे. विशेष आमची प्रिय बहीण लांबून या ठिकाणात आली प्रभू, तिच्यासाठी प्रार्थना करत आहोत. नवीन वर्षामध्ये नवीन आशीर्वाद कृपा तिला पुरून दे. हे वर्ष तिच्यासाठी वेगळं वर्ष असू दे, कारण देव तिच्या बरोबर चालणार आहे. त्यांचं घराचं स्वप्न आहे ते नवीन वर्षामध्ये पूर्ण होऊन जाऊ दे. जे त्याने तुझ्या मंदिरासाठी योगदान दिलेलं आहे, तू कधीच कुणाच्या ऋणामध्ये राहत नाही. त्यांनी त्यांचं घरापूर्वी पहिल्यांदा देवाच्या मंदिराचं बांधकाम त्याकडे लक्ष लावलेलं आहे. आणि म्हणून प्रभू, मंडळीसाठी देखील ते आमच्या आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून त्यांना तू आशीर्वादित कर. हा केक कापत असताना त्यातला गोडवा सगळ्यांमध्ये वाटला जाऊ दे. प्रभू, तुझं गौरव, तुझी महिमा होते. येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक. आमेन.